पत्नी आपल्या पतीची वाट पाहत होती. एका मुलाने आपल्या बापाला कधीही पाहिलं नव्हतं आणि समाजाने त्या गरोदर पत्नीला आपल्याच पतीचा खुनी ठरवलं होतं. पण म्हणतात ना, नीतीचा खेळ कोणाला चुकत नाही. ज्या पतीला 7 वर्ष पोलीस शोधू शकले नाहीत, ज्याला जगाने मृत मानलं, तो अचानक एका रीलमध्ये नाचताना दिसला. पण धक्कादायक गोष्ट ही आहे, की तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत दुसरी एक महिला होती. म्हणतात ना, सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं. उत्तर प्रदेशातील हरदोई इथे घडलेली ही घटना याचं जिवंत उदाहरण आहे. ही घटना अशाच एका स्त्रीची आहे, जिने 7 वर्ष पतीचाच खून केल्याचा कलंक सहन केला, पण हार मानली नाही. पती जिवंत असताना 7 वर्ष विधवा असल्याचं दुःख सहन केलं आणि एका रीलने 7 वर्षाचं रहस्य एका मिनिटात कसं उघड केलं. हरदोई ते लुधियाना, एका बेईमान पतीच्या अटकेची ही थरारक कथा बघूयात आजच्या सॉलिड बातमीत. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहताय सॉलिड बात. घटना सुरू होते 2017 मध्ये. शिलू आणि बबलू यांचं लग्न झालं. सगळं काही ठीक चालू होतं. शिलू आई होणार होती. घरात आनंदाचं वातावरण होतं. पण बबलू मात्र या बातमीने आनंदी दिसत नव्हतं. कारण काही केलं शिलूला समजत नव्हतं. पण तिने मनाची समजूत घातली. पहिले बाळंतपण म्हणून तिला माहेरी पाठवण्यात आलं. ती माहेरी गेल्यानंतर सुरुवातीला काही दिवस बबलूचे फोन येत होते. नंतर मात्र बंद झाले. तिने फोन केला तर कधी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर, तर कधी स्विच ऑफ यायचा. शिलूला चिंता वाटू लागली. एक दिवस अचानक तिच्या सासूचा फोन येतो. ते हे विचारण्यासाठी की बबलू सासरवाडीला आलाय का? पण शिलू काय उत्तर देणार? तीच बबलूची वाट पाहत होती. 8 दिवस झाले होते. बबलू गायब होता. मग पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. महिना झाला बबलू गायब. शिलू सारखी रडत बसायची. सासरच्यांनी शिलूला आधार देण्याऐवजी तिच्यावरच संशय घेतला. बबलू सासरवाडीला जातो म्हणून घरातून गेलाय. तूच त्याला काहीतरी केलं असेल, असं म्हणत त्यांनी शिलूवर आणि तिच्या माहेरच्यांवर खुनाचा आरोप केला. पोलिसात तक्रार केली. विचार करा, एक गरोदर स्त्री जिचा पती गायब आहे, ती पोलीस स्टेशनच्या चक्रा मारते आणि समाज तिला खुनी म्हणतोय. पोलिसांनी चौकशी केली, सर्व बाबी तपासल्या, पण सासरच्यांच्या तपासात तथ्य आढळलं नाही. मग बबलूचा पत्ताही लागत नव्हता. पोलीस फाईल धूळ खात पडली होती. दरम्यानच्या काळात शिलूने एका गोंडस मुलाला जन्म दिला. दिवसामागून दिवस, वर्षांमागून वर्ष निघून गेली. या घटनेला आता 7 वर्ष उलटली. या 7 वर्षात बापाला न पाहिलेला तो मुलगा मोठा झाला होता. सासर सुटलेल्या शिलूने माहेरी राहूनच मुलाला वाढवले. मिळेल ती कामं केली. लोकांचे टोमणे ऐकले, गरिबी पाहिली, पण मनात एक आशा होती की तिचा पती जिवंत आहे. या आशेवर तीही दिवस काढत होती आणि अचानक येतो या कथेचा एक सर्वात मोठा टर्निंग पॉइंट. ऑगस्ट 2025चा महिना. शिलू मोबाईलच्या इंस्टाग्राम रील स्क्रोल करत असते. अचानक ती एक रील स्क्रोल करते, मग तिला काहीतरी आठवते. पुन्हा मागे जाऊन आधीचा रील पाहते. शिलूचे हात थरथरू लागतात. डोळे विस्फारले जातात. तो रील एकदा पाहते, दोनदा पाहते, तरीही तिचा विश्वास बसत नाही. तोच रील ती 100 वेळा पाहते आणि तिची खात्री पटते. त्या रीलमध्ये एका बाईसोबत रोमॅन्टिक गाण्यावर डान्स करणारा पुरुष दुसरा तिसरा कोणी नसून बेपत्ता असलेला तिचा पती बबलू आहे. शिलू वेळ न घालवता तो रील सासरी जाऊन लोकांना दाखवते. बबलूच्या मित्रांना दाखवते. सर्वजण बबलूला ओळखतात. मग हा रील पोलिसांना दाखवला जातो. पोलीस सायबर सेलच्या मदतीने त्या रीलचे लोकेशन शोधतात. पत्ता समजतो पंजाबच्या लुधियानाचा. हरदोई पोलीस लुधियानाला पोहोचतात. तिथे गेल्यावर समजतं की बबलू तिथे जितेंद्र नावाने राहतोय. त्याने तिथे दुसरं लग्न केलंय. त्याला तिथेही मुलं आहेत आणि त्याचं पहिलं आयुष्य तो आता पूर्णपणे विसरून गेलाय. ज्या बबलूला 7 वर्ष पोलीस शोधू शकले नाही, त्याला त्याच्याच एका रीलच्या हौसेने जेरबंद केलं होतं. पोलिसांनी बबलूला बेड्या ठोकल्या आणि हरदोईला घेऊन आले. ज्या पत्नीला त्याने गरोदरपणात वाऱ्यावर सोडलं होतं, त्याच पत्नीच्या एका क्लिकने त्याला तुरुंगाची हवा खायला लावली. मित्रांनो, शिलूचं काय चुकलं होतं? गरोदरपणात पतीने सोडून जावं, सासरच्यांनी खुनाचा आळ घ्यावा आणि समाजाने टोमणे मारावेत. हे सगळं तिने एकटीने सहन केलं, केवळ आपल्या मुलासाठी. आजची सॉलिड बात हीच आहे, की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही पळा, तुमचं कर्म आणि तुमची जबाबदारी तुमचा पाठलाग सोडणार नाही. शीलूला तिचा पती मिळाला नाही, तर एक धोकेबाज तर एक धोकेबाज मिळाला तर एक धोकेबाज मिळाला. पण आज ती समाजात ताठ मानेने उभी आहे, कारण ती खुनी नाही, नवऱ्यासारखी जबाबदारी सोडून पळ काढणारी नाही, तर एक जबाबदार आई आहे. ज्या पुरुषांना जबाबदारीचं ओझं वाटतं आणि जे बायको मुलांना वाऱ्यावर सोडतात, त्यांच्यासाठी ही चपराक आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा पतीला काय शिक्षा द्यायला हवी? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.
सत्याचा विजय उशिरा होतो, पण होतोच. पाहत राहा सॉलिड बात.